ग्रामदैवत लक्ष्मी मंदिराच्या बांधकामासाठी धर्मस्थळकडून आर्थिक मदतीचा हात. ढोणेवाडी तालुका निप्पाणी येथील ग्रामस्थांच्या वतीने बांधण्यात येत असलेल्या ग्रामदैवत श्री लक्ष्मी देवीच्या मंदिर बांधकामासाठी धर्मस्थळने 2 लाख रुपयाचा निधी देऊन धार्मिक बांधिलकी जोपासली आहे. धर्मस्थळचे जिल्हा निर्देशक सतीश नाईक, निप्पाणी तालुका क्षेत्र विभागाचे योजना अधिकारी मंजू नाईक, लक्ष्मी मगदूम यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मंदिर बांधकाम समितीकडे धनादेश सुपूर्द करण्यात आला. ढोणेवाडी इथे लक्ष्मी मंदिर बांधण्यात येत आहे. सुमारे 1 कोटी रुपयांचा आराखडा असून यासाठी पहिल्या टप्प्यातील बांधकामासाठी आमदार शशिकला जोल्ले व माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले यांनी 25 लाखाचा निधी मंजूर केला आहे. पुढील बांधकामासाठी लोकवर्गणी व दानशूर व्यक्तीकडून मदत घेऊन मंदिर बांधण्यात येत आहे. यासाठी धर्मस्थळने देखील धार्मिक कार्याला मदत म्हणून धर्मस्थळ ग्रामीण विकास योजनेअंतर्गत बांधकामासाठी 2 लाख रुपयाचा निधी मंजूर केला आहे. या मंजुरी पत्रक व धनादेश वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना सतीश नाईक म्हणाले, परमपूज्य वीरेंद्र हेगडे व यांच्या पुण्याईने धर्मस्थळचे अलौकिक कार्य सुरू आहे. महिलांच्या आर्थिक उन्नतीबरोबरच सामाजिक व धार्मिक कार्यात धर्मस्थळने सिंहाचा वाटा उचलला आहे. महिलांना स्वावलंबी बनवणे हेच एकमेव धर्मस्थळचे उद्दिष्ट असल्याचे सांगितले. ढोणेवाडी वलय पर्यवेक्षक श्रवण कुमार सौदाकर यांनी स्वागत तर सूत्रसंचालन शिवाजी खोत यांनी केले. कार्यक्रमास प्रकाश सादरकर, अण्णासाहेब घाटगे, शामराव माळी, राजाराम खोत, नंदकुमार देसाई, महिपती खोत, धोंडीराम पवार, राजेंद्र माळी, शिवानंद सौसुदे, सुरेश पाटील, वसुधा पाटील, रेखा नागराळे, भारती खोत, गगन सादरकर इत्यादी मान्यवर, धर्मस्थळ ग्रामविकास महिला सदस्या व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ढोणेवाडीहून प्रशांत कांबळे. ಮನುಷ್ಯ ಬಹಳ ಶ್ರೇಷ್ಠವಾದಂತ ಒಂದು ಜೀವಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಮನುಷ್ಯ ದೈನಂದಿನ ಆದಾಯದಲ್ಲಿ ಒಂದಂಶವನ್ನ ಭಗವಂತನಿಗೆ ನೀಡಬೇಕು ಅಂತ ಅಂದಾಗ ಮಾತ್ರ ಮನುಷ್ಯ ಸಾರ್ಥಕತೆಯನ್ನು ಹೊಂದ್ತಾನೆ ಅಂತ ಹೇಳ್ತದೆ. ಅದಕ್ಕೋಸ್ಕರವಾಗಿ 950 ವರ್ಷಗಳ ಇತಿಹಾಸವುಳ್ಳತಕ್ಕಂಥ ಪರಮ ಪವಿತ್ರವಾದಂತಹ ಪುಣ್ಯದ ಶ್ರೀ ಕ್ಷೇತ್ರ ಧರ್ಮಸ್ಥಳ. ಶ್ರೀ ಕ್ಷೇತ್ರ ಧರ್ಮಸ್ಥಳದ 21ನೆಯ ಧರ್ಮಾಧಿಕಾರಿ ಪರಮ ಪೂಜ್ಯ ಡಾಕ್ಟರ್ ರಾಜರ್ಷಿ ಡಾಕ್ಟರ್ ಶ್ರೀ ಡಿ ವೀರೇಂದ್ರ ಹೆಗಡೆಜಿಯವರು ಮತ್ತು ಅವರ ಧರ್ಮಪತ್ನಿ ಶ್ರೀಮತಿ ಡಾಕ್ಟರ್ ಹೇಮಾವತಿ ವಿ ಹೆಗ್ಗಡೆಯವರು ನೀವೆಲ್ಲ